श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमधले आपलं सहर्ष स्वागत। आपण नेहमी बघत असतो की ब्लाऊज शिवल्यावरती आपल्या बाईचा जो डिफरन्स आहे मुंड्यामधला तो खूप येतो। तुम्ही बघता आहात की काही काहींचा 1 इंच येतो, काही काहींचा 2 इंच येतो। असं का बरं होतं? ब्लाऊज शिवला तर आपल्याला मग मुंड्यात बसायला प्रॉब्लेम येतो किंवा टाईट होतो। त्यासाठी आपण काय करायचं आहे तर ब्लाऊज शिवतानाच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। बाई बघा कशा प्रकारे बसले आहे। एक पुढचा भाग तो आहे तो थोडा कमी झालेला आहे आणि मागचा भाग थोडा जास्त झालेला आहे। अशा प्रकारे झालेला आहे या ब्लाऊजमध्ये। तर आपण आपले ब्लाऊज शिवताना असं होऊ नये यासाठी काय करायचं, तर आपण काय करायचं हे बघत आहात की मी ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे। आणि या ब्लाऊजमध्ये आपल्याला जो मुंड्याचा भाग आहे आणि पाठीचा भाग आहे, जो पुढचा आणि मागचा भाग आहे, ते एकमेकावर मांडून बघायचे आहेत आणि दोन्ही एकसारखे असायला हवेत। जेणेकरून काय होईल की बरोबर असतील तर आपला मुंडाही कमी जास्त झालेला असेल तर थोडासा कट करून घ्यायचा आहे, जो भाग जास्त झालेला असेल तो, आणि ते लेवलला एक बरोबर करून घ्यायचे आहेत। आणि बाहीचंही तसंच करायचं आहे। बाही आपल्याला एकमेकावर घडी मारून बघायची आहे, जेणेकरून कुठला भाग मोठा झाला आहे का हे पाहायचं आहे। जर बाहीचा भाग जर मोठा बारीक असेल तर तो आपल्याला कडेला जिथं आपण फिटिंग करतो ब्लाऊजची तिथं एक साईडला आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्या दोन्ही बाजू एकसारख्या असल्या पाहिजेत थोड्याफार फिटिंग पुरत्या तरी। त्यामुळे आपली बाही सेपमध्ये बसणार आहे आणि छानपैकी आपल्याला ब्लाऊज बसणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कट करून मी बाही नीट ब्लाऊजला लावून घेतलेले आहे आणि खालचाही भाग आपण कट करून घेतलेला होता थोडासा। त्यामुळे काय झाले आहे, बाही आणि मुंड्याचा भाग आहे तो परफेक्टच बसलेला आहे। अशा प्रकारे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।